नव्या दिवसाची नवी बातमी। मोबाईलवर मटक्याचे आकडे स्वीकारून जुगार चालवणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे। अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सौ एस सस्ते यांच्या कोर्टाने हे आदेश पारित केल्याची माहिती आरोपीचे वकील ॲडव्होकेट जितेंद्र अशोक जाणापूरकर यांनी दिली। सुहास विठ्ठल गायकवाड उर्फ इडली अण्णा राहणार भवानीपेठ स्वारगेट असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार 26 जून 2025 रोजी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस गस्त घालीत असताना पोलीस शिपाई आशिष चव्हाण यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली। सहारा कॉम्प्लेक्सच्या समोर घोरपडी पेठ पुणे येथे सार्वजनिक रोडवर अबोली शर्ट घातलेला आणि निळ्या रंगाची पॅन्ट घातलेला एक इसम मोबाईलवरती मटक्याचे आकड्याचे बुकिंग घेऊन मटका जुगार घेत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून आरोपी सुहास गायकवाडला रंगेहात ताब्यात घेतले। आरोपीकडील मोबाईलची पंचसक्षम तपासणी केली असता 35 जणांच्या मोबाईल नंबरवर मटक्याचे आकडे पाठवून बुकिंग घेतल्याचे दिसून आले। तसेच ऑनलाईन पेमेंटचे व्यवहारही आढळून आले। आरोपीकडून मोबाईल आणि काही रोकड जप्त करण्यात आली। या प्रकरणात आरोपीवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 12A आणि भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 112 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला। या गुन्ह्यात जामीन मिळवण्यासाठी आरोपीने ॲडव्होकेट जितेंद्र अशोक जाणापूरकर यांच्या मार्फत मे महिन्यात न्यायालयात अर्ज केला होता। जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट जितेंद्र अशोक जाणापूरकर यांनी युक्तिवाद करून आरोपीची बाजू मांडली। त्याचप्रमाणे सरकारी वकील यांनी जामीन मिळू नये म्हणून बाजूला मांडली। दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकला आणि सर्व बाजूंचा विचार करताना न्यायालयाने अर्जदार आरोपीची अट आणि शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला। या प्रकरणात ॲडव्होकेट स्वप्नील दाभाडे, ॲडव्होकेट अफरोज जहागीरदार, ॲडव्होकेट मयूर चौधरी, ऋषिकेश पाटील यांनी सहकार्य केले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।